नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सध्या महापालिकेची निवडणूक आहे, तर एक नगरसेवक कसा असावा किंवा त्याची कामकाज, त्याचे अनुभव आणि त्याचे कौशल्य, प्रतिष्ठा ही कशी असावी याबाबत मी बोलणार आहे. महापालिका क्षेत्रात केलेल्या पाहणीवरून एक उदाहरण समोर देत आहे या विषयाला समजण्यासाठी. ते म्हणजे अजीव यशवंत पाटील. अजीव पाटील यांच्या दृष्टीने जनतेचा विकास हाच केंद्रबिंदू असे ते मानतात. अजीव यशवंत पाटील हे वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली नेते आहेत. पक्षाचे संघटक सचिव म्हणून त्यांनी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. पाटील यांचे नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणी कशी ते बघूया. अजीव पाटील यांनी वसई विरार महापालिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली असून महापालिकेच्या कामकाजात त्यांचा दांडगा अनुभव आहे. संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. लोकसहभागावर आधारित राजकारण याकडे ते कसे बघतात. अजीव पाटील यांचा असा ठाम विश्वास आहे की राजकारणापेक्षा समाजकारण अधिक महत्वाचे आहे. त्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून आणि लोकांच्या हितासाठी काम करण्यावर भर दिला आहे. ते म्हणतात की आम्ही वर्षाचे 12 महिने लोकांसाठी काम करतो, जे त्यांच्या लोकसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे निदर्शक आहेत. प्रमुख सामाजिक उपक्रम आणि योगदान तसेच नागरी समस्यांचे निवारण यावर एक नजर फिरूया. वसई विरारमधील पायाभूत सुविधा, पाणी प्रश्न आणि रस्ते विकास यांसारख्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे. जनजागृती आणि आपत्ती व्यवस्थापन कसे. महानगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जनजागृती मोहिमा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांची सर्वसमावेशक भूमिका कशी याकडे जरा बघूया. विविध समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्यासाठी ते ओळखले जातात. कार्यकर्त्यांच्या कोणत्याही वादात मध्यस्थी करून समापोचाराने प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असतो. आगामी निवडणुका आणि राजकीय भूमिका यावर एक नजर फिरूया. 2026च्या आगामी वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजीव यशवंत पाटील पक्षाची बाजू खंबीरपणे मांडताना दिसत आहेत. त्यांनी नेहमीच पक्षातील कार्यकर्त्यांना पद मिळवण्यापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे. थोडक्यात सांगायचे तर अजीव पाटील यांनी आपल्या पदाचा वापर केवळ सत्तेसाठी न करता वसई विरारच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केला आहे. त्यांच्या कामाचा मुख्य केंद्रबिंदू हा नेहमी स्थानिक जनतेचा विकास हा राहिला आहे. त्यांची राजकीय कारकीर्द आणि पदे याकडे आपण जरा नजर फिरूया. नगरसेवक ते स्थायी समितीचे सभापती असा प्रवास कसा केला. अजीव पाटील यांनी वसई विरार महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये त्यांची वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. पक्षीय जबाबदारी कशी निभावतात ते जरा बघूया. बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आणि संघटक सचिव म्हणून कार्यरत आहेत. पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आणि संघटनात्मक बांधणी त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यांचा स्थानिक नेतृत्वात सहभाग कसा. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडी ते एक विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. विश्वास फार महत्वाचा आहे सर्व पक्षामध्ये.
याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. वसई विरार मधील स्थानिक राजकारणात आणि महापालिकेच्या राजकारभारात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पाटील यांची प्रमुख वैशिष्ट्ये. अजीव पाटील हे त्यांच्या आक्रमक आणि स्पष्ट वक्तृत्वासाठी ओळखले जातात. महापालिकेतील विकास कामे आणि विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात ते आघाडीवर असतात. संघटन कौशल्य. संघटक सचिव या नात्याने त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला आहे. विशेषतः निवडणुकीच्या काळात बूथ व्यवस्थापन आणि प्रचाराची धुरा सांभाळतात. असे सर्व गुण संपन्न असलेले अजीव पाटील हे सध्या प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवत असून त्यांना जनतेचा पाठिंबा भरघोस मिळत असून त्यांची विजयाकडे वाटचाल झाल्याची चर्चा या ठिकाणी आहे. मात्र त्यांना होणाऱ्या मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे 16 तारखेला हे मताधिक्य किती मिळते याची प्रतीक्षा वसईकरांना करावी लागेल. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.